वाचायला येत नाही ना. असं आहे काय? हा पण अंदाज तर महिन्यावर माहित असेल या आकाडात भरली आमुष्याला भरली असं काय? हा ते आहे पण आता काय लक्षात राहिलं नाही, गरिबीतनं लक्षात राहिलं नाही. गरीबी जर लक्षाचा काय विषय? कामाधंद्याचं हे काय आपल्याला कळतच नाही. ठीक आहे, पण गरीबीचा इथं कुठं विषय येतोय काय? कसं नवा कसं आहे, आकडा कळत नाही लिहाय वाचायला. हा म्हणजे शाळा कमी असल्यामुळे हा. लक्षात नाही आणि लिहून ठेवलंय का नाही? ठेवलंय हा, पण पोराने काय बघितलं नाही. म्हणजे असेल 15 किंवा महिना ह्या 2 मध्ये कुठेतरी असं. बरं मग द्यायची केवढ्याला? किंमत जरा जास्त होती हो. किंमत आता काय करू इकडे तिकडे अजून हे. कुणीकडे करणार? अहो, काय कमी करू किती? बरं 60 पर्यंत देऊ. हा 60,000 आलं व्हायचा व्यवहार होऊन जाईल. घर शांत स्वभावाच्या धार काढू देते मामा. होय, हात ही घाला या मागल्या पायाला धरतो. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या खिलार गाई बाजारात आणि बाजारातील गायींची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक रविवारचा आपण बैल बाजार असेल, खिलार गाय बाजार, म्हैस बाजार, एचएफ गाई बाजार असे संपूर्ण बाजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. तर एक काजळी खिलार कालवड आले बाजारात, बघून घ्या, एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरला जातो. बाजारचा वार रविवार असतोय. तर जास्तीचा वेळ न काढवता व्हिडिओला सुरुवात करणार आणि कालवडी माहिती आपण जाणून घेऊया. तर मालक कोण आहे? या गे. गाव कुठला मालक? बोल. गाव नांदुरे, पंढरपूर तालुका. नांदुरे, पंढरपूर तालुका. किती महिन्याचा कालवड आहे? 10 महिन्याला. 10. कुठला उळू भरला होता काय? उमऱ्याचा. गाय तुमच्या घरचीच आहे का? व्यापार? व्यापार नाही तुमचा? शेतकरी. बर. तर बघू शकताय कालवड कसा आहे. किती महिन्यात म्हणला? 10 महिन्याला. 10 महिन्यात. लागले काय त्याला एवढं? हे वाहनात पायाला लागले काय? बरं, किती सांगताय मला किंमत? 50,000 रुपये कालवडी किंमत सांगितलेली. किती पर्यंत द्याल काय? काय हिशोबाने देऊया. सोडाई किंमत हिशोबात किंमत सांगा की. 40,000 रुपयाला देऊया. 40,000 आले तर द्यायचं असं मालकाचं म्हणणं आहे. आणि काहीला बट्टा बस्तर काय? काय नाही बर. बर, त्यात काय कमी जास्त होईल का व्यवहार? बर. कोणाला पाहिजे असेल तर मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा मला. 82 61 95 73 65. ठीक आहे. तर ही कालवड आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर मालका नंबर दिलेला आहे. धन्यवाद. कधी झाले खाली कधी झाले? खाली मग अशी झाली. तसं नाही हो, विले कधी म्हणलं काय? बाजारात आलेलं नाही म्हणा. ही काय विले कधी? वेळेला हे तुम्हाला सांगतोय, ही तिथंच वासरू आहे ना? तीच म्हणलं एवढं मोठं दिसते मागाशी कशी काय विली म्हणलो. मी विचारलंय खाली कधी म्हणजे विले कधी. दूध किती चालू हिचं काय? 3 लिटर. हा 3 लिटर 2 टायमात मिळून 1.5 लिटर दूध आहे. खाली काय आहे? कालवड आहे. आणि किती किंमत सांगताय गायची? किंमत ह्याची 25. कुठला उळू भरला होता गायला? आपला घरचाच. तुमच्याकडे उळू आहे? काय नाव आहे तुमचं? गणेश केंगार, गणेश केंगारगाव, मोठेवाडी, माळशिरस तिथली गाय आहे. आणि घरचा उळू भरला होता. 3 लिटर दूध आहे गायला, 1.5 लिटर. आणि 10 काढू देते का पण? का भाला वगैरे घालायला लागतोय? शांत स्वभाव. दाताल कशी आहे? संपली. आणि किती वेळा ही पिलो आहे? 4 का 5. 4 5 आहे. किंमत किती? 25,000. आतनं काय होईल ना थोडं? 20च्या आतनं नाही का? बरं. तरी कितीपर्यंत सोडचाल काय? केवढ्याला दिली? 20ला दिली. ठीक आहे. तर 20,000ला हिचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो. खाली कालवड आहे. साधारणपणे 4 महिन्याचं तर कालवड असेल, बरोबर आहे. आणि परत काय गाव नसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने खिल्लार गाईचं हे होतंय मित्रांनो. तुमच्याकडे काही व्यापार आहे तुमचा? नाही घरचे. ठीक आहे, धन्यवाद. तर सांगोल्या बाजारात आपण आलेलो आहे. ग्राउंड रिपोर्ट चालू आहे आणि बाजारातील कसला बैल आहे बघून घ्या मित्रांनो. एकदम मोठ्या मापाचा आहे, हत्तीसारखा बैल आहे. 2 आहेत बरं का तसली. हो, कुणाचा आहे? कुणाचा आहे? तुमचा आहे? कुठला आहे? कुठनं आणलं याला? नाही का? ही कोणाचा आहे? तो काय बघा तसलं. ती कुठल्या ह्याच्यात येते ती कमेंट करून सांगा. ही आता काय बाजारात नवीनच आलेला आहे. हत्तीसारखी बैल आहे ती. अय 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 इकडं बी आहे ती. काय म्हणावं ह्याला आता? पुन्हा येईल हो ही. मालकच जागेवर नाही. तुम्ही काय व्यवहार चालू आहे? बर. ती काय ती कसली बैल आहे ती? काय वळूची म्हणजे? या की इकडं.
तुम्हाला माहिती आहे की पण कशात मोडते ती काय जातीवंत बैल नाही जातीवंत म्हणजे कशात मोडते ती सांगा ही मोजून सांगा. हा जर्सी मध्ये मोडते बर तो गिअर मध्ये मोडतो पलीकडला काळा बर पहिला बांधा तो एक जर्सी तिकडे एक आहे का नाही ही सगळी एका मालका येते एका मालका त्यांनी गोटेवाल्याने घेऊन आला तो इकडे बर ते गेला नाश्ता करायला बर बर ठीक आहे तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या आकर्षणा मित्रांनो हत्ती या मापाई 4 बैल आहे देव काही ती एक आहे एक या इथे एक आहे 2 आणि तिथं 2 आहे ती आणि पलीकडे एक आहे कधी वेले घरी येऊन 10 दिवस झाले 10 दिवस दूध किती चालू आहे 3 लिटर काय झाले खाली कोण आहे खाली फंडा आहे का ओळखटला काय इंजेक्शन दिलं इंजेक्शन केलं होतं इंजेक्शन केलं दाताला संपली आहे काय जाताना साईज येते काय आणि दूध किती देते 3 तीन लिटर दूध देते किती किंमत सांगताय 40,000 40,000 किती पर्यंत मागते काय मागती तेच 32 मागती तिला बरं किती आलं तर सोडायची 32,000 तर द्यायची 32 साल तर द्यायची काय बघून घ्या खाली पिलो विकले काय आणि दिली त्याला 32ला दिली 32 ला दिले हा. मोबाईल नंबर दे 9604 हं, 76 हं. 2027 ठीक आहे धन्यवाद आहे त्या काय अजून देशी गाय नाही राहिली एकच होती गाय ती दिली पाऊस नाव पाणी काय- नाव काय तुमचं मारुती विठोबा शिंदे गाव तुळशी तुळशी तालुका माळा माड्या चालू ठीक आहे. धन्यवाद जाऊ द्या पोरं गडबड करायला लागली तुम्हाला तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला खिलारगाय आज खिलारगाय बाजारामध्ये ही हत्तीसारखी बैलं आली ती बरं का आणि इथं टॉप क्वालिटी या गायीच्या व्यवहार होऊन झालेल्या गायी त्या आपण आता त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया बाजारामध्ये गायी जास्त वेळ राहत नाही आता ही एक चांगल्या क्वालिटीची गाय आहे तिथं बघून घेऊया हिची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्या गायची प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे फक्त मालक जागेवर नाही ही गाय मला वाटतं 3ऱ्या व्यताला वेळ झाले दाताला संपली आहे वळूकडनं भरलेले 3 लिटर दूध देते असं मालकांचं म्हणणं आलंय आणि पण मालक जागेवर नाही मागाशी एका म्हणजे बाजारात त्यांच्यासोबत आलेल्या माणसाने माहिती दिली आपल्याला गाय एकदम देखील बघून घ्या मारा बेरायची गाय आपल्याला इकडे या तर वळूकडनं भरले साधारण हिची किंमत काय आपल्याला म्हणजे कितीला झाला व्यवहार माहीत नाही बरं का कितीला व्यवहार झाला असेल कमेंट करून सांगायचं आहे तशीच इथे एक गाय आहे बघा हिचा व्यवहार झालेला आहे हिचा पण माहीत नाही कितीला झाला पण सांगोला बाजारात खिलार गाय राहत नाहीत बरं का आल्या का लगे व्यवहार होऊन जाते सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हे गाय आहे त्या आणि आपण आता पुढल्या गाय कव्हर करण्यासाठी बाजारामध्ये जाऊ तिथं एक खिलार गाय आहे बरं का पण ही बैल मधनं आणणं कुठं डोळ्याला ही करते बरं का एक सलगरी गाय आहे इथं हिची पण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या भागात या गायला काय म्हणतात कमेंट करून सांगा दाताला 4 जात आहे गाय मालक तुमचे गाय गाव कुठला आहे गाव जंजेवाडी तालुका तालुका माळशिरस बरं जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर बरं ही सलगरी गाय आहे हा गाव गाय कसली आहे बरं खिलारमध्ये कशात येते खिलारीमध्ये म्हैसूर मध्ये म्हैसूरमध्ये येते गाय बरं किती किंमत सांगताय तिची किंमत सांगतो 80,000 80,000 वळू कुठला भरला होता काय वळू भरला थरंगपळचा पाखऱ्या पाकऱ्या भरलाय दूध किती देते गाय वेल्यावर येल्यावर दूध देते एक 2-3 लिटर देते 2-3 दाताला कशी दाताला म्हणजे जुळली जुळले आणि दुसऱ्या येताचे आहे दुसऱ्या बेताची आहे किती दिवस राहिले आता तिथे हे जर राहिले तर एक मला वाटतं महिना किंवा 15 दिवस असतील तारीख काय जरा कळत नाही वाचायला येत नाही ना असं आहे काय हा पण अंदाज तर महिन्यावर माहित असेल या आकाडात भरली आमुष्याला भरली असं काय हा ते आहे पण आता काय लक्षात राहिलं नाही गरिबीतनं लक्षात राहिलं नाही आता गरिबी जर लक्षाचा काय विषय कामाधंद्याचं हे काय आपल्याला कळतच नाही ठीक आहे पण गरिबी जाईल कुठं विषय येतोय काय कसं नवं कसं आहे, आकडा कळत नाही लिहाय वाचायला हा म्हणजे शाळा कमी असल्यामुळे लक्षात नाही आणि लिहून ठेवलंय का नाही ठेवलंय हा परत पोराने काय बघितलं नाही म्हणजे असेल 15 किंवा महिना ह्या 2 मध्ये कुठेतरी असेल बरं मग द्यायची केवढ्याला किंमत जरा जास्त होती हो किंमत आता काय करू इकडे तिकडे अजून हे. कुणीकडे करणार अहो, काय कमी करू किती मला 60 पर्यंत देऊ
हा 60,000 आलं गाईचा व्यवहार होऊन जाईल गाय शांत स्वभावाच्या धार काढू देते मामा होय हात ही झाला या मागल्या पायाला धरतो शांत समाधान बघू दाखवा बरं मला जरा ही गाय एव्हा एव्हा सावकाश. रामकृष्ण हरी. दात बीत हाणल बरं नाही नाही लात नाही का नाही गप गप हो 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 ओके हो हो गप धरू काय मी जरा काय गरज नाही थांबा थांबा जरा हो हाय का येऊ का कसं दात घालू देते का ही काय येऊ का हाय ओके का म्हणजे शांत समाधान आहे. शांत समाधानी आणि कुठे बी कुणी बी असू द्या काय अडचण नाही नाही का नाही नाही बरं मी बाया पोराने ही कुठे बी म्हणजे बारकं लेकरू जर आलं तर त्याला चाटणार बर हा 60,000 देत आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल मला नाही येतच नाही कळतच नाही काय ते शाळा झाली नसते शाळा झाली नाही ना. बरं बरं सामान नाव तर सांगा तुमचं मधु पांडुरंग सरगर झंजेवाडी बर ठीक हा धन्यवाद सलगर साहेब धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली बाबांनी गाय शांत स्वभावाचे आणि जर कुणाला पाहिजे असेल तर हिने पत्ता पण दिलेला आहे व्हिडिओमध्ये घेऊ शकताय मित्रांनो सामान्य शेतकरी तर कुणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबायचा आपल्याला व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे इथे गाय बघू शकता हो सावकाश लग्न आहे जागेवर पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद